नमस्कार, जावेद तांबोळी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, एक महत्त्वपूर्ण विषयावर हा व्हिडिओ बनवत आहे, कारण कालपासून सोशल मीडियावर प्रचंड चर्चा या विषयाची आहे. आपल्याला कल्पना असेल की नेमकं मी कशाबद्दल बोलतोय. मी काही जणांना मेसेज सुद्धा केले, काही ग्रुपवर मेसेज सुद्धा केले की पॅनिक परिस्थिती तयार करू नका. नियम आपल्याला, तो नेमका मुद्दा काय आहे तो आपल्याला कल्पना आहे. तो म्हणजे काल सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय. सुप्रीम कोर्टाचा निकाल जो आहे तो 55-60% संदर्भात आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल होती आणि याच्यावर अनेक तर्क वितर्क काही जण लावत होते आणि अखेर तो निर्णय जो आहे तो झालेला आहे, निकाल झालेला आहे. आता नेमका निर्णय काय आहे, निकाल काय आहे, याच्यामुळे काय परिणाम होणार आहे आगामी भरतीवर किंवा आता झालेल्या भरतीवर, या सगळ्या संदर्भात आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे. पहिला मुद्दा मी आत्ताच क्लिअर करतो की जे जजमेंट आलेला आहे, जे व्हर्डिक्ट आलेला आहे, प्रत्येक जण वाचतायत, प्रत्येक जण आपापल्या परीने त्याचा अर्थ लावतायत. जे कन्क्लुजन असतं ते खूप महत्वाचं असतं आणि त्या कन्क्लुजनचा अर्थ जो तो प्रत्येक जण आपापल्या परीने लावतोय आणि त्यानुसार तो व्हिडिओ बनवण्याचं काम जे आहे ते सध्या सुरू आहे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की सुप्रीम कोर्टानं हा जो निर्णय दिलेला आहे तो थेट आता प्रशासनाकडे गेलेला आहे. तर प्रशासन नेमकं त्या कन्क्लुजन संदर्भात काय भूमिका घेतं ते फार महत्वाचं असतंय. आता जे कोण काय बोलतंय याच्यावर कोणीही विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र त्याच्यामुळं जर एखादी पॅनिक परिस्थिती तयार होत असेल, काही शिक्षण सेवक सध्या घाबरतायत की आमच्या जॉबवर काही येणार काय, अनेकांचे खूप मेसेजेस आहेत. मात्र असं कृपया पॅनिक परिस्थिती तयार करू नका. मी एक एक मुद्दा तुम्हाला क्लिअर करतो. आता हा नेमका 55-60%चा मुद्दा आपल्या सर्वांना माहिती आहे, तो पुन्हा पुन्हा वारंवार सांगण्याची आवश्यकता नाही. फक्त थोडक्यात पार्श्वभूमी या ठिकाणी मी सांगतो. ज्या वेळेला 2024ला पहिली यादी लागली भरतीची, त्यावेळेला त्याच दिवशी शासनाकडून एक न्यूज बुलेटिन काढण्यात आलं आणि त्या न्यूज बुलेटिनमध्ये स्पष्ट सांगण्यात आलं की कशा पद्धतीनं ही यादी लावण्यात आलेली आहे. आणि त्यावेळेला असं सांगितलं की 55-60% हा नियम त्या ठिकाणी लावलेला आहे. तो कसा लावलेला आहे की ज्या कॅन्डिडेटनं टीईटी ही रिझर्व्ह कॅटेगरीमधनं म्हणजे 55%नं पास झालेली आहे आणि ज्या कॅन्डिडेटनं टेट परीक्षेमध्ये ओपनचंही मेरिट मारलेलं आहे, ओपनचंही मेरिट त्याने क्रॉस केलेलं आहे, तरी सुद्धा त्या कॅन्डिडेटचं सिलेक्शन हे कास्टमधूनच झालेलं आहे. जर तो कॅन्डिडेट ओपन कॅटेगरीमधून टीईटी पास असेल आणि इकडेही ओपनचं मेरिट केलेलं असेल तर त्याचा समावेश ओपन मध्ये होईल. अशा पद्धतीचा तो नियम जो आहे, म्हणजे जुना जो प्रदीप कुमार केसचा या ठिकाणी संदर्भ देऊन तो लागू करण्यात आलेला होता, तर तो प्रदीप कुमार केसचा संदर्भ जो आहे तो रद्द ठरवलेला आहे सुप्रीम कोर्टानं की तो या ठिकाणी लागू होऊ शकत नाही. पहिला मुद्दा असा झाला की टीईटी ही फक्त केवळ पात्रता परीक्षा आहे, ज्याच्यावर भरतीचं मेरिट लावू शकत नाही, अशा पद्धतीनेही कोर्टानं सांगितलेलं आहे. शिक्षक पात्रता परीक्षा ही केवळ पात्रता सिद्ध करण्यासाठी आहे आणि भरती जी आहे की ज्या परीक्षेच्या माध्यमातून भरती होते ती शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट त्याच्यावर आहे. त्यामुळं त्या ठिकाणी असलेल्या कॅटेगरी किंवा ओपनचा जो संदर्भ आहे तो इकडं लावू नये अशा पद्धतीचं कोर्टानं सांगितलेलं आहे आणि त्यामुळे तो 55-60%चा नियम जो आहे तो रद्द झालेला आहे. आता हा रद्द झाल्यामुळं आगामी जी भरती आहे त्या आगामी भरतीमध्ये आता या नियमाचा वापर होणार नाही. एखाद्या कॅन्डिडेटनं, समजा मी कॅन्डिडेट आहे आणि मी कास्टमधून 55%नं जर समजा मी पास झालो असेल तर, आणि मी टेट परीक्षेमध्ये जर माझे मार्क्स ओपन कॅटेगरीपेक्षाही एखाद्या कॅन्डिडेटपेक्षा चांगले असतील तर माझं सिलेक्शन होताना हे ओपन मधून होणार. अशा पद्धतीचं आता आगामी भरतीमध्ये होणार आहे. आता जी झालेली भरती आहे त्या भरतीवर त्याचा काय परिणाम होणार आहे, आता जे शिक्षण सेवक आहेत त्यांचं काय होणार आहे, हा खूप मोठा प्रश्न आहे. आणि याच्यावर खूप जण आता आपल्या आपल्या पद्धतीनं मेसेजेस करतायत, चर्चा करतायत. अनेक जण आपापल्या परीनं समजावण्याचा इतरांना प्रयत्न करतायत की हे असं नाहीये, हे असं आहे. काही जण म्हणतात की हे असं नाही ते तसं आहे. तर यावर मला वाटतं की विनाकारण चर्चा करत बसण्यापेक्षा आपण फोकस केला पाहिजे कन्क्लुजनवर. कन्क्लुजन नेमकं काय आहे ते तुम्ही पहा. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की ज्या कॅन्डिडेटना ओपन
कॅन्डिडेट एवढे मार्क म्हणजे त्यांच्यापेक्षा चांगले मार्क आहेत मात्र त्यांचं सिलेक्शन हे कास्टमधूनच झालेलं आहे, तर अशा कॅन्डिडेटना तुम्ही ओपनमध्ये समावेश करण्यात यावा अशा पद्धतीचं त्या ठिकाणी कन्क्लुजन देण्यात आलेलं आहे. त्यामुळं जे लागलेले आहेत त्यांच्या नोकरीवर काय गदा येईल का, तर असं काहीही होणार नाहीये. जे लागलेले आहेत त्यांच्या नोकरीवर गदा येणार नाही. कृपया यामुळं भीतीदायक परिस्थिती जी आहे ती निर्माण कृपया कोणी करू नका असं मला वाटतंय. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला इथं आवर्जून सांगायचा आहे की आता हे व्हर्डिक्ट जे आहे, हा जो आदेश कोर्टाने जो दिलेला आहे तो आता नेमका प्रशासनाकडे गेलेला आहे. शासन नेमकं काय भूमिका घेणार आहे, ते कशा पद्धतीनं या कोर्टाचा निर्णय जो आहे त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीनं करणार आहे हे महत्वाचं असणार आहे. दुसरी गोष्ट, ज्या वेळेला सुप्रीम कोर्टाच्या पूर्वी जे अभियोग्यताधारक आहेत त्यांनी या 55-60च्या विरोधात मुंबई उच्च न्यायालय म्हणजे संभाजीनगर खंडपीठामध्ये त्या ठिकाणी याचिका दाखल केली होती आणि त्यावेळेला तो निकाल 1 वर्षापूर्वी जो आहे तो प्रशासनाच्या बाजूनं लागलेला होता, शासनाच्या बाजूने लागलेला होता आणि पुन्हा मग हे अभियोग्यताधारक जे आहेत ते सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी याचिका दाखल केली आणि त्या ठिकाणी हा निर्णय जो आहे तो झालेला आहे. मात्र कोणीही घाबरण्याची आवश्यकता नाहीये. मी अनेक ग्रुपमध्ये सुद्धा हा मेसेज टाकलेला आहे. या ठिकाणी काही कॅन्डिडेट जे आहेत की ज्यांचं सिलेक्शन हे कास्टमधून झाले मात्र त्यांचे मेरिट जे आहेत ते ओपन चे आहेत. त्यांनी ओपनपेक्षाही काही जणांनी मार्क्स चांगले मिळवूनही त्यांचं सिलेक्शन हे कास्टमधूनच झाल्यामुळं त्या कॅन्डिडेटना त्या ठिकाणी ओपनमध्ये समावेश करावा अशा पद्धतीचं ते व्हर्डिक्ट कन्क्लुजन देण्यात आलेलं आहे. मात्र आता प्रशासन, राज्य शासन कशा पद्धतीनं या सगळ्या कन्क्लुजनचा किंवा त्या निर्णयाच्या कशा पद्धतीनं अंमलबजावणी करतंय ते पाहणं महत्वाचं असणार आहे. केवळ मला असं म्हणायचं आहे की आता प्रशासन कशा पद्धतीनं न्यूज बुलेटिन काढणार आहे, कशा पद्धतीचं परिपत्रक काढणार आहे, कशा पद्धतीनं अंमलबजावणी करणार आहे याकडे लक्ष ठेवा. कोण काय मेसेज टाकतोय, कोण काय बोलतोय याच्याकडे कृपया कोणी लक्ष देऊ नका असं कृपया मला वाटतंय. अनेकांनी व्हिडिओ बनवलेले आहेत की नेमकं काय होणार आहे हे कोणीच काहीही सांगू शकत नाहीये. मी सुद्धा व्हिडिओतून तुम्हाला सांगितलंय की नेमकं काय होणार आहे. फक्त पॅनिक होऊ नका, घाबरून जाऊ नका, कोणाच्याही नोकरीवर गदा येणार नाही हेही मी सांगतोय. मात्र काही जण मोठमोठे मथळे बनवून व्हिडिओज बनवत आहेत मात्र त्याच्यामुळं क्लिअरिटी काही देत नाहीयेत. त्यामुळं अनेक जण म्हणतायत की याद्या रिवाईज होतील, नाही होतील, हे शक्य नाही, अमुक तमुक, ह्या सगळ्या गोष्टी चर्चेच्या आहेत. प्रत्यक्ष अंमलबजावणी शासन नेमकं कशा पद्धतीने करणार आहे. कालच तर सुप्रीम कोर्टाचा निकाल आलेला आहे, तर तो पुन्हा आज चर्चेला जाईल, त्याच्यावर बैठक होतील, अनेक गोष्टी होणार आहेत. त्यामुळं आतापासूनच लगेच आपण तर्क वितर्क अनेक गोष्टी फायनल असं त्या ठिकाणी होत नसतं. अजूनही त्या ठिकाणी शासन जे आहे त्याच्यावर भूमिका घेईल आणि मग काही गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर होत जातील. फक्त एवढं सांगणं आहे मला, पॅनिक होण्याची आवश्यकता नाहीये. आता यामध्ये आणखीन एक मुद्दा आहे की काही जण म्हणतायत की आम्हाला स्व जिल्ह्यात आम्ही जातोय वगैरे वगैरे. तर तुम्ही सध्या शासन कशा पद्धतीनं भूमिका घेतंय याकडे लक्ष ठेवा. वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये राहा असं मला वाटतंय. फक्त ते राहत असताना पॅनिक होण्याची गरज नाही. जे लागलेत त्यांनी घाबरण्याची गरज नाही. एवढं या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचं आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, आपण जे शिक्षण सेवक रद्दसाठी याचिका दाखल केलेली आहे त्याच्यावर आपण फोकस करूयात. तिथं कशा पद्धतीनं आपल्याला पुढे जायचं आहे. 2 तारखेला आपली सुनावणी आहे. त्यानंतर आपल्याला काय भूमिका घ्यायची आहे, कारण 3री सुनावणी होती आणि त्यातही काही नाही हाती लागलं तर मात्र आपल्याला कशा पद्धतीनं पुढे जायचं आहे त्याच्यावर फोकस करायचा आहे. काही पावलं वेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी घ्यायची आहेत का हे सुद्धा पाहायचं आहे. त्यामुळं आता फोकस आपल्याला त्या ठिकाणी ठेवायचा आहे. या चर्चा वगैरे होत असतील, करत राहतील, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करा असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा. काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये करा. धन्यवाद.